दुसऱ्या पक्षात गेलेले नेते पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याच्या सध्या चर्चा रंगल्यात। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडलेल्या नेत्यांना आता पुन्हा परतीचे वेध लागलेत। तिकीट मिळवण्यासाठी भाजप सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले नेते पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे। साथ सोडलेले नेते भाजप नेतृत्वांच्या संपर्कात आहेत। परतीचे वेध लागलेल्यांना पक्षात घ्यायचे की नाही याबाबत भाजपमध्ये अद्याप कोणताही निर्णय नाही। कोकणातील एका नेत्यानं नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेतल्याचं पाहायला मिळालं आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले संजय काका पाटील हे देखील भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत अशीही माहिती मिळते। समरजित घाडगे, हर्षवर्धन पाटील, बाळमाणे राजन तेली यांच्यासारख्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी भाजपाची साथ सोडलेली होती। विधानसभेत विरोधात काम केलं म्हणा किंवा विधानसभेमध्ये बंडखोरी केली, उमेदवार उभे राहिले, त्यांना पक्षात घेताना मला वाटतं की त्याचा अतिशय काळजीपूर्वकच निर्णय केला पाहिजे। अन्यथा मग कार्यकर्त्यांना असं वाटायला लागेल की ठीक आहे, क्षणिक बंडखोरी केली तरी हा पक्ष इतका मोठा आहे की या पक्षात आपण कधीही प्रवेश करू शकतो। आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की याचा मग दूरगामी दीर्घकालीन काय परिणाम होईल याचा विचार केल्याशिवाय असे निर्णय करताना सावधानी करणे आवश्यक। महायुतीमध्ये कुठलाही मनमुटाव तयार होणार नाही याची काळजी आम्ही पक्षप्रवेश घेताना करणार आहोत। आमची महायुती महत्वाची आहे, त्यामुळे महायुतीला विश्वास द्यायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक आमच्या नेतृत्वाला विचारात घेऊनच पक्षप्रवेश होणार आहे।